नमस्कार. तर आज आहे 27 ऑगस्ट. तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये गोसावीस ब्लॉग. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोविंदवाडीतले घराघरातले गणपती. तर माझे बघू शकतात डेकोरेशन त्यांचं. तर बघूया आता त्यांचे गणपती बाप्पा. हे बघा, दर्शन करून घ्या गाईज. तर बघूया यांचे गणपती बाप्पा. चला आता जाऊया चौथ्या माळ्यावर. हे आहे अंकोलेकरांचे गणपती. आपण तर डेकोरेशन बाहेरचं बघू शकतात. ते आपण त्यांचे गणपती बाप्पा. हे आहेत त्यांचे गणपती बाप्पा, बघू शकतात गाईज. दर्शन घेऊन डेकोरेशन हे आहेत, दर्शन करून घ्या. तर हे बघा गणपती म्हणजे डेकोरेशन. तर बघूया यांचे गणपती बाप्पा. त्यांच्या घरातले गणपती बाप्पा. तर आता जाऊया आपण तिसऱ्या माळ्यावर. धनवड्यांचे डेकोरेशन बघा. आता बघूया त्यांचे गणपती बघू शकता. धनवड्यांचे गणपती बाप्पा. दर्शन करून घ्या गाईस. तिसऱ्या माळ्यावरचं गणपती म्हणजे हे बघा. दर्शन करून घ्या गाईस. नाही आडवा जातो यूट्यूबला. तिसऱ्या माळ्याचे गणपती. आता बघूया त्यांचे गणपती बाप्पा. हे आहे भवांगीर यांचं डेकोरेशन बाहेरचं. तर यांचे आता गणपती बाप्पा बघूया. हे बघा, बघू शकता त्यांचं डेकोरेशन घरातलं. हे आमचं स्वतःचं डेकोरेशन आहे. हा, जावा ह्यांनी स्वतः डेकोरेशन केलंय गाईच. हे बाई माझा अवतार बघ. हाय तसं दाखवायचं. आणि दुसऱ्या माळ्यावर गणपती आपण आहे गाईच. जाऊया पहिल्या माळ्यावर. पोरांनी गणपती म्हणले. बघूया ते त्यांचे गणपती आपण. हे आहे पहिल्या माळ्याचे गणपती आपण. दर्शन करून घ्यायचं. हे आहे त्यांचं डेकोरेशन. हे सगळं पोरांनी मिळून डेकोरेशन केलं. बघू शकतो बाप्पा गणपती. जाऊया आपण 6व्या माळ्यावर. 6व्या माळ्यावर. तर बघूया पहिले गणपती बाप्पा आणि बघूया किती गणपती बाप्पा आहे 6व्या माळ्यावर. माळ्यावरती एकच गणपती बाप्पा होते. आता जाऊया आपण 7व्या माळ्यावर. तर 6व्या माळ्यावर एवढेच गणपती बाप्पा होते. आता जाऊया 7व्या माळ्यावर. म्हणजे एकच गणपती बाप्पा होता 6व्या माळ्यावर. 7व्या माळा पण एकच गणपती बाप्पा आमच्या बिल्डिंगमध्ये. तर हे आहे 7व्या माळ्याचं डेकोरेशन. आता बघूया यांचे गणपती बाप्पा. यांचं डेकोरेशन. तर हे होते आमच्या बिल्डिंग मधले गणपती बाप्पा.
तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. तोपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये बाय बाय. बाय बाय गाईज.